आता या क्षणाची एक मोठी बातमी आपण बघूयात। बीडच्या बप्पाचा दादांना फोन आला। अमोल मिटकरी यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। ही मोठी बातमी आपण बघतोय। बीडमधून बीडच्या बप्पाचा फोन आला असल्याचं अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेलं आहे आणि अमोल मिटकरी यांना नेमकं म्हणायचंय तरी काय हा सवाल आता यामुळे उपस्थित झालेला आहे। बीडच्या बप्पाचा दादांना फोन आला असं यावेळेस अमोल मिटकरी म्हणाले। तर अमोल मिटकरी यांना नेमकं म्हणायचंय तरी काय हा सवाल यामुळे आता उपस्थित झालेला आहे। अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे आणि राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चांना उधाण आता यामुळे आलेलं आहे। अमोल मिटकरी यांनी ट्विट खरं तर केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी बीडच्या बप्पाचा दादांना फोन आला असं म्हटलंय। या संदर्भात आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी स्वतः अमोल मिटकरी हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। मिटकरीजी, तुमच्या ट्विटचा नेमका अर्थ काय समजायचा सविस्तर? माझ्या ट्विटचा साधा सोपा सरळ अर्थ आहे, अख्ख्या महाराष्ट्राला तो समजलाय की विजयाचा आनंद उत्सव ज्यांनी काल साजरा केला असेल त्यांनी सुद्धा एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की महाराष्ट्रात आदरणीय अजितदादा हे तळागाळातल्या गोरगरिबांचे काम करणारे नेते आहेत आणि हा विश्वास आमच्या विरोधकांना सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे। म्हणून त्याकडचे काही लोक की आता दादा मला संकटातून वाचवा यासाठी सातत्यानं प्रयत्नात आहेत। त्याच्यामुळे मी जे ट्विट केलंय त्या ट्विटला मला असं वाटते राजकीय क्षेत्रात आत्ताच्या घडीला फार मोठं महत्त्व आहे। याचा अर्थ तुमच्या पक्षात मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होणार आहे असं समजायचंय का? ही त्याची सुरुवात आहे। अब आगे आगे देखो होता है क्या। मात्र विरोधकांकडून देखील दावा केला जातोय की जागा कमी, एकच जागा मिळाली त्यामुळे अजित पवार गटात नाराजी आहे आणि काही लोक शरद पवार गटात त्यांच्या पक्षात जाणार अशी चर्चा आहे। या संदर्भात नेमकं काय म्हणाल मग? नाना पटोले म्हणतात 150 जागा लढवतो। एक नवीन हळकुंडाने पिवळे झालेले तुतारी गटाचे नेते म्हणतात 85वा वाढदिवस साहेबांचा झालाय, 85 जागा लढवतो। म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंना यांना त्या स्कोपच्या बाहेर ठेवायचं आहे का? त्यामुळे त्यांनी त्यांचं दुकान बघावं किती राहिलंय। आमची काळजी करू नये, आम्ही सन्मानाने जागा लढू आणि यावेळेस लोकसभेचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही। याचा अर्थ विधानसभेच्या निवडणुकांआधीच या सर्व मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत का? खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला हादरे बसलेले दिसतील। ही फक्त सुरुवात आहे। अब आगे आगे देखो होता है क्या, मी तेच म्हटलंय। आणि फोटो असेल ट्विट तर संबंधित नेत्यांना फोन करून विचारा। अगदीच धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी। तर आपण पाहतोय अमोल मिटकरी यांनी स्वतः साम टीव्ही सोबत संवाद साधलेला आहे आणि यावेळेस त्यांनी आता आपल्या ट्विट संदर्भात स्पष्टीकरण दिलंय। बीडच्या बाप्पाचा दादांना फोन आला असं अमोल मिटकरी यांनी म्हटलेलं आहे, जे की राष्ट्रवादी अजित पवार पक्षातून आहेत आणि त्यांनी या संदर्भात आता वक्तव्य केलेलं आहे। साम टीव्ही सोबत देखील त्यांनी बातचीत केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता विधानसभेच्या निवडणुकांआधीच इन्कमिंग होणार आहे असं देखील यावेळेस अमोल मिटकरी यांचं म्हणणं असल्याचं आपण ऐकलंय।